नमस्कार. मी सुरेश वसंत आबादे, स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मंडळ पुणे यांच्यातर्फे आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. थोडीशी पार्श्वभूमी सांगतो. 1 मार्च 2020 मागच्या वर्षी या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी मंडळ याची स्थापना झाली. ती स्थापना श्री विजयराव कोलटकर यांच्या प्रेरणेने आणि श्री रमेश परांजपे, श्री रमेश सहस्त्रबुद्धे, भूषण खरे, विवेक विप्रदास यांच्या पाठिंब्याने झाली. या मंडळातर्फे प्रसिद्ध इतिहास संशोधक लेखक श्री पांडुरंग बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली ॲडव्होकेट नितीन आपटे यांच्या सावरकर काल, आज आणि उद्या या व्याख्यानाने 1 मार्च 2020 मध्ये सुरुवात केली होती. आता यावर्षी करोनामुळे प्रत्यक्ष कार्यक्रम करता येत नसल्याने आम्ही फेसबुक लाईव्ह करणार आहोत. सावरकर जयंती काल झाली 28 तारखेला. त्याच्या निमित्ताने आज जो कार्यक्रम आहे, ॲक्च्युअली 3 कार्यक्रम आहेत, 29, 30 आणि 31ला. या कार्यक्रमाचं पहिलं पुष्प श्री अक्षय जोग हे सावरकरांवरती, म्हणजे त्यांनी सावरकरांवरील आक्षेप आणि त्याचं खरं वास्तव या व्याख्यानाने होत आहे. आज श्री अक्षय जोगांना मी विनंती करतो त्यांनी आपले व्याख्यान सुरू करावं. धन्यवाद सगळ्यांना पुन्हा एकदा. नमस्कार. मी अक्षय जोग, सावरकर प्रेमी मंडळ पुणे आयोजित या ई व्याख्यानमालेमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. काल 28 मे सावरकरांची जयंती होती. सावरकरांचं स्मरण करू, त्यांना श्रद्धांजली अर्पण करून मी माझ्या आजच्या विषयाला थेट सुरुवात करतो. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हटलं की आपल्यासमोर असं मार्सेली शिवडी, त्यांचं समाजकार्य, क्रांतिकारक सावरकर, अभिनव भारत, हिंदू महासभा, हिंदुत्व हे समोर असं येतं. तर गेल्या काही वर्षामध्ये आपल्यासमोर सावरकरांवरती विविध घेतले जाणारे आक्षेप हे आपल्यासमोर दिसून येतात आणि गेल्या काही वर्षात त्यात खूपच वाढ झालेली आहे. तर त्या निमित्ताने मी आज सावरकर आक्षेप आणि वास्तव, सावरकरांवरती बरेच आक्षेप घेता येतात, त्याच्यावरती मी प्रत्येक आक्षेपाचा विस्तृत पणे पुराव्यासकट खंडन माझ्या पुस्तकात केलेलं आहे. पण आपल्याला काही वेळेच्या मर्यादेमुळे सगळे आक्षेप आपल्याला एका दिवशी एका व्याख्यानाच्या मध्ये घेता येणार नाहीत. त्यामुळे काही यातले मोजके आणि प्रसिद्ध आक्षेपचं मी विवेचन करायचा मी आज प्रयत्न करणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे स्वातंत्र्यवीर म्हणून त्यांना विरोधक नेहमी माफीवीर असं हिणवतात. तर यामागचं वास्तव काय आहे, ते खरंच माफीवीर होते का, त्यांनी माफीपत्र लिहिली होती का? तसं म्हटलं तर ते काही मर्सी पिटिशन्स नव्हती, ते ऑमनेस्टी पिटिशन होती. सावरकर बॅरिस्टर होते, त्यामुळे ब्रिटिशांच्या कारागृहामध्ये कैद्यांना, राजकीय बंदिवानांना अशा प्रकारची पिटिशन म्हणजे अर्ज पत्र पाठवण्याचा एक प्रकारे तो त्यांच्या कायद्याने दिलेला अधिकार होता. त्या अधिकाराचा वापर करून सावरकरांनी त्यांना पत्र लिहिली. त्याची भाषा अशी होती की मी आता हरलो, मला क्षमा करा, मी शरणागती पत्करतो, अशी काही त्याची भाषा नव्हती. त्याची भाषा सरळ अगदी थोडीशी डिप्लोमॅटिक किंवा वकिली भाषा होती. सावरकरांचं म्हणणं होतं की याआधी आम्ही क्रांतिकार्यामध्ये सहभाग घेतला, हिंसक कृत्य केली, यापुढे आम्ही आता कधीही हिंसक मार्गाचा अवलंब करणार नाही. आम्ही यापुढे अहिंसक मार्गाने, संविधानिक मार्गाने, काँग्रेसच्या मवाळ मार्गाने आम्ही आमचा स्वातंत्र्य लढा मी सुरू ठेवू. आणि तुम्ही सुद्धा आता काय नवीन नवीन मॉन्टेगो चेम्सफोर्ड सुधारणा, मॉन्टेम्युरो सुधारणा कायदा वगैरे आणताय, तर त्याचाही आम्ही अभ्यास करून त्याचं स्वागत करू. आणि त्यामुळे तुम्ही आम्हाला इकडनं सोडा. आणि आता आम्ही ह्या काटेरी आणि आता आम्ही या काटेरी मार्गावरनं आता मार्गक्रमण करणार नाही. तर त्यामुळे तुम्ही आम्हाला इथून लवकर सोडा, अशा प्रकारचं ते पत्र होतं. आणि बहुतांश ऑलमोस्ट सगळ्या पत्रांमध्ये सावरकरांनी अशी स्पष्टपणे
मागणी केली होती की फक्त केवळ माझ्या किंवा माझी किंवा माझ्या बंधूंची सुटका न करता जगातल्या निर्वासित जगामध्ये जे भारतीय क्रांतिकारक निर्वासित म्हणून राहत आहेत, जगत आहेत, युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये, त्या सर्वांची तुम्ही सुटका करा. त्याबरोबरच भारतामध्ये विविध कारागृहामध्ये जे खितपत पडलेले क्रांतिकारक आहेत, त्याप्रमाणे ज्या माझा आवाज येतोय ना? मला कोणी कमेंट करून सांगू शकेल का? धन्यवाद. तर या भारतामध्ये सुद्धा विविध क्रांतिकारक, स्वातंत्र्य सैनिक जे विविध कारागृहामध्ये खितपत पडलेले आहेत, त्या सर्वांची तुम्ही सुटका करा. 2 पत्रामध्ये तर असे उल्लेख आहेत की तुम्हाला इतर क्रांतिकारकांची सुटका करताना आमच्या सुटकेमुळे, त्यांच्या सुटकेमुळे तुम्हाला काही अडथळे निर्माण होत असतील तर तुम्ही आम्हा दोघा बंधूंना इथेच ठेवा, पण बाकी सर्व क्रांतिकारकांची, सर्व स्वातंत्र्य सैनिकांची तुम्ही सुटका करा. म्हणजे इतकी निस्वार्थ मागणी सावरकरांनी केलेली होती. बरं, सावरकरांच्या ज्या तत्वज्ञानानुसार, म्हणजे उपयुक्ततावाद हे सावरकरांचं तत्वज्ञान होतं. त्या तत्वज्ञानानुसार सावरकरांचं म्हणणं होतं की ब्रिटिशांच्या कारागृहामध्ये खितपत पडणं ही माझी देशभक्तीची व्याख्या नाही आहे. मला ॲक्टिव्हली काही देशसेवा करायची आहे. ठीक आहे, काही काळापर्यंत मला राजकारणामध्ये सहभाग घ्यायला बंदी असेल, ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने सुद्धा न घेता महाभारत युद्धामध्ये सगळ्यांना, त्या पांडवांना मार्गदर्शन केलं होतं आणि हातात शपथ घेतलेली असूनही वेळीस घेतलेली शपथ मोडून त्यांनी हातात शस्त्र घेतलं आणि त्या महाभारतामध्ये धर्माचा, म्हणजे पांडवांचा विजय त्यांनी करून दिला. त्याप्रमाणेच आपण श्रीकृष्ण रणछोड दास असं म्हणतो की त्यावेळेला ते रण सोडून पळण्याची भगवान श्रीकृष्णांना गरज होती. पुढचा जास्त मोठं नुकसान, तोटा टाळण्यासाठी त्यावेळेला त्यांनी कमी नुकसान पत्करलं. म्हणून सावरकरांनी म्हटलं की त्याप्रमाणेच ती जी कृष्णनीती होती, जी चाणक्य नीती होती, तीच मी सावरकरांनी अवलंबली आणि सावरकरांनी ती तथाकथित अशी पत्र त्यांना पाठवली. बरं, हे पत्र पाठवणारे एकटे सावरकरच नव्हते. सावरकरांचे जे सहकारी होते, बारिंद्र कुमार घोष, अरविंद घोष यांचे बंधू, त्याबरोबर सचिंद्रनाथ सन्याल यांनी सुद्धा अशाच प्रकारची सावरकरांसारखीच पत्र पाठवली होती, सावरकरांच्या सल्ल्यानुसारच, आणि त्यांची सुटका झाली. पण सावरकर बंधूंची सुटका झाली नाही. ह्याचं कारण असं, सावरकरांच्या गळ्यामध्ये जो बिल्ला होता त्याच्यावरती लिहिलेलं होतं डी फॉर डेंजरस. मग सावरकरांची सुटका का झाली? सावरकरांनी काही ब्रिटिशांनी काही माफीपत्राला बळी पडून माझा व्हिडिओ दिसतोय का? माझा व्हिडिओ दिसतोय का? क्षमस्व, या काही तांत्रिक अडचणीमुळे जरा थोडीशी आपली लिंक तुटली. तर सावरकरांनी कधीही अशा प्रकारच्या कुठल्याही सावरकर सल्ल्यानुसारच सन्याल आणि बारिंद्र कुमार घोष यांनी पण अशी तथाकथित माफीपत्र पाठवली. इतकंच नाही, जे काकोरी कटामधले जे क्रांतिकारक होते, रामप्रसाद बिस्मिल, अशफुल्ला खान, रोशन सिंग, रामप्रसाद लाहिरी, यांनी सुद्धा सावरकरांसारखीच अशाच भाषा असणारी की यापुढे आम्ही क्रांतिकारक मार्ग सोडून देऊ आणि यापुढे आम्ही संविधानिक मार्गाने सगळं आम्ही मार्गक्रमण करू. तर आणि अशा प्रकारची रामप्रसाद बिस्मिल यांनी पत्र कनिष्ठ अधिकारी, वरिष्ठ अधिकारी, इतर ब्रिटिश सहकारी, अशा विविध 5-6 लोकांना त्यांनी पत्र पाठवलेली होती. आणि स्वतः बिस्मिल त्यांच्या आत्मकथेमध्ये, जेलच्या आत्मकथेमध्ये, ते त्यांच्या मृत्यूनंतर त्यांना, त्या 4 लोकांना फाशी शिक्षा झालेली होती. त्यांच्या मृत्यूनंतर त्याची आत्मकथा प्रसिद्ध झालेली होती. त्यात त्यांनी स्पष्ट लिहिलेलं आहे की मी अशा प्रकारची पत्र का पाठवली. ह्याचं कारण असं होतं की राजनीती हा एक बुद्धिबळाचा डाव आहे. म्हणजे एक प्रकारची स्ट्रॅटेजी असते सगळ्या लोकांची, क्रांतिकारकांची, आणि त्याच्याप्रमाणे सावरकरांनी, सहकाऱ्यांनी अशा प्रकारे पत्र पाठवलेली होती. आणि सावरकरांनी सांगितलं की तुम्ही इथे सडत बसू नका, तुम्ही काही करून बाहेर पडा. बरं, काही करून बाहेर पडताना त्यांनी सांगितलं की कधीही लाळघोट वर्तन करू नका, सुटका होण्यासाठी.
स्वकीयांशी द्रोह करू नका, स्वकीयांना फसवू नका. सावरकरांना अशी ऑफर मिळालेली होती की तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांची नावं सांगा, तुमची शिक्षा आम्ही कमी करू किंवा कदाचित आम्ही तुम्हाला उद्या सोडून पण देऊ. सावरकर म्हणाले, काही झालं तरी मी माझ्या सहकाऱ्यांची नावं सांगणार नाही, मी स्वकीयांशी द्रोह करणार नाही. सावरकरांनी काय केलं? सावरकरांनी ब्रिटिशांना फसवलं. ब्रिटिशांच्या शत्रूच्या डोळ्यात त्यांनी धुळफेक केली, त्यांच्याशी द्रोह केला, त्यांना फसवलं, पण स्वकीयांना फसवलं नाही, त्याच्याही द्रोह केला नाही, त्यांचा कधीही विश्वासघात केलेला नाहीये. त्यांचं धोरण होतं की आपण त्यांना खोटी शपथ देऊया, बाहेर पडू, बाहेर पडल्या ती छुप्या पद्धतीने किंवा उघडपणे जसं शक्य असेल तसं आपण आपली देशसेवा करत राहू. आणि त्याप्रमाणे सावरकरांनी 24 साली स्थानबद्धतेमध्ये असताना सुद्धा राजकारणावरती भाग घ्यायची अनुमती नसतानाही सावरकरांनी क्रांतिकारकांना त्यांनी छुप्या पद्धतीने का होईना पण त्यांनी समर्थन देत राहिले, त्यांना ते सहाय्य करत राहिले. तर त्यामुळे सावरकरांचे माफीपत्र पाठवली ह्याच्यामध्ये काही नवीन शोध नाही आहे. स्वतः सावरकरांनी अशी तथाकथित म्हणजे माफीपत्र नाही, अशा प्रकारची पत्र हे सावरकरांनी लिहिली होती. स्वतः सावरकर त्यांच्या आत्मचरित्रामध्येच सांगतात. इतकंच नाही तर सन्याल आणि बारिंद्र कुमार घोष सुद्धा आपापल्या आत्मकथेमध्ये सुद्धा तसं ते मेन्शन करतात. आणि ह्याच्यामध्ये काही गैर नाही आहे, हा काही नवीन शोध नाही आहे. एक प्रकारची ही नीती असते, त्यांना ती नीती कळत नाही. ती एकतर त्यांना ते सत्य समजून घ्यायची त्यांच्यामध्ये क्षमता नसते किंवा दोन ओळीमध्ये जे रिडिंग बिटवीन द लाईन्स म्हणतो आपण ते त्यांना वाचायचं नसतं किंवा केवळ विरोधाला विरोध म्हणून त्या सावरकरांना विरोध करायचा असतो. त्यामुळे माफीपत्र ह्या तशा त्यांच्या नीतीमध्ये काही म्हणजे त्याला काही त्यासाठी फार काही विशेष नाही आहे. ही एक स्ट्रॅटेजी असते. बाहेर पडलं काही लोकांचं असं म्हणणं असतं. आता ह्याच्याआधी विरोधकांचं असं म्हणणं आहे, ठीक आहे तुम्ही म्हणताय स्ट्रॅटेजी होती वगैरे. मग स्वातंत्र्यवीर सावरकरांनी बाहेर पडल्यानंतर म्हणजे स्थानबद्धतेमध्ये असताना किंवा त्यानंतर सुद्धा कधीही ब्रिटिशांच्या विरुद्ध कधी कुठली मोठी चळवळ त्यांनी का उभारली नाही असा आक्षेप असतो. पहिली गोष्ट अशी की 24-37 सालापर्यंत सावरकर उघडपणे राजकारणामध्ये भाग घेऊ शकत नव्हते. त्यामुळे उघडपणे राजकारणामध्ये भाग घेऊन कुठलीही प्रकारची मुवमेंट तयार करणं किंवा कुठल्या प्रकारची मोठी चळवळ उभारणं हे सावरकरांना अशक्य होतं. ते तसं केलं असतं त्यांना परत जन्मठेप्यावर पाठवलेलं असतं आणि परत जे त्यांना थोडंफार तिथे काही छुप्या पद्धतीचे काम त्यांना करता येते तेही त्यांना करता आलं नसतं. 37च्या नंतर म्हणजे 1937 सालानंतर सावरकरांची संपूर्ण मुक्तता झाल्यावरती सावरकरांनी का कुठली मुवमेंट उभारलं नाही याचं कारण त्यावेळची परिस्थिती आणि प्राधान्यक्रम. जेव्हा सावरकर मुक्त होते म्हणजे 1910-11 सालापर्यंत तेव्हा ब्रिटिशांचं स्पष्ट म्हणणं होतं की आम्ही तुम्हा भारतीयांना स्वातंत्र्य देणार नाही. पण 37 साली तेच ब्रिटिश म्हणत होते, राऊंड टेबल कॉन्फरन्सला सगळ्या भारतीयांना इन्व्हाइट करत होते, गोलमेज परिषदेला सगळ्या भारतीयांना इन्व्हाइट करून सांगत होते की आपल्या तुम्ही सगळे भारतीय इथे राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये या, आम्ही तुम्हाला इथे इन्व्हाइट करतो, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य द्यायला तयार आहोत. पण ते स्वातंत्र्य स्वतंत्र भारतामध्ये तुमच्या पॉलिटिकल सीट्स कशा असतील, त्याची तुम्ही विभागणी कशी करणार आहात, याची तुम्ही आम्हाला तशी काही तुमचं जे नियोजन आहे ते तुम्ही आम्हाला सांगा. आणि तेव्हा मग ते वाद सुरू झाले. आधीपासून होते तेव्हा जास्त ते उफांवरती आले की मग मुस्लिमांना ती जागा मिळाल्या हव्या. मुस्लिम लीगची मागणी होती की आम्ही 20% जरी असतो तर या देशावरती आम्ही 700 ते 800 वर्ष राज्य केलेलं असल्यामुळे आम्हाला मुस्लिम लीगच्या मागणीनुसार आम्हाला 50% जागा हव्या असं मुस्लिम लीगची मागणी होती. काँग्रेसचं म्हणणं होतं की आम्ही तुम्हाला इतक्या जागा देऊ शकत नाही आहोत. सावरकरांचं म्हणणं होतं की आम्ही तुम्हाला, काँग्रेसचं म्हणणं होतं की तुम्हाला 30% पण आपण निगोशिएट करू शकतो. सावरकरांचं म्हणणं होतं की नाही, दरडोई एकच मत, एका माणसाला एकच मत, तुम्हाला तुमच्या लोकसंख्येच्या अनुसार मत आम्ही सीट्स देऊ, पण त्याच्याहून जास्त सीट्स देणं हे लोकशाही तत्वाच्या विरुद्ध आहे. तर त्यामुळे जे ब्रिटिश पहिले म्हणत होते की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देणार नाही, ते ब्रिटिश आता तुम्हाला म्हणत आहेत 37 साली 30 ते 40 ते दशक होतं, त्या दशकामध्ये ब्रिटिश असं म्हणत होते की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य द्यायला तयार आहोत, तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य देऊ, पण तुमचे जे स्वतंत्र भारत तुमचं जे काही तुमची घटना असेल की घटनापेक्षा तुमची जी काही तुमचं नियोजन असेल पॉलिटिकल सीट्सचं, जी तुमची त्यामुळे तुमच्यात काही अंतर्गत भांडणं सुरू आहेत, तर त्याचं पहिले आपण ते सगळं सोडवून घेऊया आणि मग तुम्हाला आम्ही स्वातंत्र्य तुमच्याकडे हँडओव्हर करतो. मग तेव्हा प्राधान्यक्रम हा स्वातंत्र्य नव्हता, तेव्हा प्राधान्यक्रम हा होता. म्हणजे तेव्हा माहिती होतं की आज ना उद्या काही समथिंग वर्षानंतर ब्रिटिश इकडनं नक्की जाणार आहेत, कधी जातील हे फक्त इतकाच मुद्दा होता. त्यामुळे सावरकरांनी ठरवलं की सध्या आपल्यासमोर प्राधान्यक्रम हा आहे की हिंदू मुसलमानामधले ही जी जागांचं भांडण आहे त्या जागेमध्ये कुठल्याही व्यक्तीवरती कोणावरही एक अन्याय होता कामा नये. ना हिंदूंवरती अन्याय व्हायला पाहिजे, ते बहुसंख्याक आहेत म्हणून, आणि ना मुसलमानांवरती सुद्धा.
ते अल्पसंख्याक आहेत म्हणून अन्याय होता कामा नये. आणि म्हणूनच सावरकरांनी हिंदूंच्या न्याय, नागरी मानवाधिकारांचं, राजकीय अधिकारांचं, सामाजिक अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी हिंदूंवरती फक्त हिंदू म्हणून अन्याय होतोय म्हणून सावरकरांनी हिंदुत्वाची मांडणी केली, हिंदू संघटन केलं आणि म्हणून सावरकरांनी आपला पूर्ण फोकस हा स्वतंत्र भारतामध्ये कुठल्याही काही आम्ही मुस्लिम लीग किंवा कुठल्याही अल्पसंख्याकांना त्यांच्या लोकसंख्येच्या पेक्षा जास्त आम्ही तुम्हाला राजकीय प्रतिनिधित्व देणार नाही. लोकसंख्येच्या अनुसार द्यायला आम्ही तयार आहोत. स्वतंत्र भारतामध्ये तुम्हाला तुमच्या शिक्षण संस्था, तुमचे धार्मिक संस्था म्हणजे मदरसे, मस्जिदी, मिशनरी स्कूल, सिनेगॉग स्थापन करायचा तुम्हाला अधिकार असेल. तुम्हाला त्याच्यासाठी शासन तुम्हाला देणगी पण देईल. हे सावरकर म्हणतायत. लक्षात घ्या, हे सावरकर म्हणतायत. पण अट एकच आहे की या धार्मिक संस्थांमध्ये, या शैक्षणिक संस्थांमध्ये कुठल्याही प्रकारे इतर धर्मियांच्या विरुद्ध द्वेष निर्माण होईल, जहाल होईल किंवा विषारी भावना निर्माण होईल, देशपूर्ण वातावरण तयार होईल त्या धर्मियांच्या विरुद्ध, अशा प्रकारचं शिक्षण तुम्ही देता कामा नये. ती अट हिंदूंना पण लागू आहे. त्यांना पण धार्मिक संस्था, शैक्षणिक संस्था स्थापन करायचा अधिकार असेल. त्यांनाही सरकार देणगी देईल. त्यांनी सुद्धा अहिंदूंच्या विरुद्ध कुठल्या प्रकारे विषारी द्वेषपूर्ण भावना निर्माण होईल अशा प्रकारचं शिक्षण त्या संस्थांमध्ये त्यांनी देऊ नये. त्यामुळेच प्राधान्यक्रम बदलल्यामुळे सावरकरांनी आपला फोकस पूर्णपणे स्वातंत्र्यापासून, जो त्याला नंतर मिळणार आपल्याला होतं, तसे सगळ्यांना उघड छुप ठरलेलं होतं. पण ते भारत स्वतंत्र झाल्यावरती आपली घटना कशी असेल, आपण त्याची वाटणी कशी करणार आहोत, याही वाटणी करताना समतेचा आधार घ्यायला हवा. कुठल्याही प्रकारे अल्पसंख्याकांचं ते फक्त त्यांच्या संख्येच्या अनुसार त्यांचं लांगुल चालन अनुनय होता कामा नये. म्हणून सावरकरांनी जागृती निर्माण करण्यासाठी, एक प्रकारे हिंदूंमध्ये राजकीय जागृती निर्माण करण्यासाठी सावरकरांनी हिंदुत्वाची मांडणी केली आणि हिंदू संघटनेचा उद्घोष केला. सावरकरांचं ते तात्कालिक धोरण होतं. सावरकरांना जगाच्या अंतापर्यंत त्यांना काही ते हिंदुत्व सुरू ठेवायचं नव्हतं. सावरकरांचं असंही म्हणणं नव्हतं की वेदकालापासून वगैरे आमचं हिंदुत्व सुरू आहे. सावरकरांचं म्हणणं होतं की आमची तात्कालिक गरज आहे, टेम्पररी कॉज आहे आणि एक नाईलाजास्तव आम्हाला मला हिंदू संघटन आणि हिंदुत्वाचा उद्घोष करावा लागतोय. कारण इतर धर्मीय हिंदूंवरती ते हिंदू अन्याय करतायत, अत्याचार करतायत, आघातखेतू ठेवतायत. त्याचं संरक्षण करण्यासाठी, हिंदूंच्या न्याय, नागरी अधिकारांचं संरक्षण करण्यासाठी मला हिंदुत्वाचा पुरस्कार करावा लागतोय. 1950च्या एका व्याख्यानात सावरकर असं म्हणाले की जगामध्ये मानवता आहे आपल्याला माहिती आहे, पण त्यातले काही निवडक मानव आणि काही जे चोर आहेत आणि दरोडेखोर आहेत, आणि आपल्याला माहिती असतं ते निवडक चोर दरोडेखोर कदाचित आपण आपली घरं किंवा आपली संपत्ती उघडी ठेवली तर ती त्याच्यावर दरोडा घालतील, ते लुटून नेतील. तर त्या चोर दरोडेखोरांपासून, त्या निवडक चोर दरोडेखोरांपासून आपल्या संपत्तीचं, कुटुंबाचं आणि आपल्या घराचं संरक्षण करण्यासाठी आपण जे कुलूप लावतो, ते कुलूप आवश्यक असतं किंवा आपण वॉचमन ठेवतो संरक्षण म्हणून, ते एक संरक्षणात्मक कुलूप असतं. त्याप्रमाणे इतर धर्मीय, इतर राष्ट्रीय लोक आपापल्या धर्माचा, राष्ट्राचा प्रचार प्रसार करत असताना, हिंदूंवरती आघात करत असताना, अन्याय करत असताना, त्याला एक हिंदूंना बचावात्मक, संरक्षणात्मक, प्रतिक्रियात्मक असं एक कुलूप घालणं आवश्यक आहे. ते कुलूप म्हणजे हिंदुत्व. याच्या व्यतिरिक्त हिंदुत्वाचं काही अजून वेगळी फोड करून सांगायची काही गरज नाही आहे. पितृभू पुण्यभूचं आपल्याला माहितीच आहे की या देशात ज्या धर्माचे उद्गाते, संस्थापक, प्रवर्तक हे या देशामध्ये ज्या सिंधू सागरापासून सिंधू नदीपर्यंत ज्या भूभागात जन्माला आलेले आहेत, त्यांच्या अनुयायांना, त्याच्या भक्तांना त्या त्या धर्माच्या प्रती, या भूमीच्या प्रती एक प्रकारची आस्था, जिव्हाळा असते. त्यांना ही भूमी पुण्यभूमी असं वाटतं. आणि पितृभू म्हणजे वडिलांची भूमी असा याचा अर्थ नाही आहे. सावरकरांनी फादरलँड शब्द उच्चारलाय कारण समजायला सोपा जावा म्हणून, पण याचा खरा अर्थ त्यांना म्हणायचा होता अँसेंटर्स लँड, म्हणजे पूर्वजांची, त्यांच्या पितरांची, वाडवडिलांची भूमी. याचं कारण असं होतं की समजा एखाद्या व्यक्तीची 3री, 4थी, 5वी समजा विदेशात जन्माला आली तर त्याची पितृभू, त्याचे जे वडील किंवा आई वडील आहेत ते भारतात जन्माला न आल्यामुळे ती लोक हिंदूपासून तुटतील, आणि जे लॉजिकली चुकीचं होतं. त्यामुळे एखाद्या व्यक्तीची कुठलीही पिढी जगात कुठे जन्माला येऊन दे, त्याची मूळ पितर ही भारतीय असल्यामुळे त्या व्यक्तीची पितृभू ही भारत ठरते. त्यामुळे आणि एका वेळेला जी व्यक्ती पितृभू, पुण्यभू दोन्ही क्रायटेरिया फुलफिल करते ती व्यक्ती हिंदू आहे. म्हणजे पितृभू किंवा पुण्यभू असं नाहीये, पितृभू आणि पुण्यभू असं आहे. तर काहींचा आक्षेप असा असतो की सावरकरांनी मुसलमानांना, ख्रिश्चनांना वगळण्यासाठी व्याख्या केलेली आहे, तर तसं नाही आहे. त्यांना वगळण्यासाठी व्याख्या केलेली नाही आहे, कारण ही फक्त हिंदू कोणची व्याख्या आहे, ही भारतीय देशभक्त कोण, भारतीय नागरिक कोण याची व्याख्या नाही.
जो हिंदुत्वाच्या कक्षेमध्ये नाही आहे तो भारतीय नागरिक पण आहे आणि भारतीय देशभक्त पण आहे. इतकंच काय, तर उलट मी असं म्हणेन की जो हिंदुत्वाच्या कक्षेमध्ये येतो ती व्यक्ती नॉट नेसेसरीली भारतीय नागरिक आणि देशभक्त असले पाहिजे अशी काही आवश्यकता नाहीये. कारण एखादा समजा हिंदू आहे, त्याची पितृ पुण्य भारत आहे, पण समजा 2 पिढ्या आधी समजा तो अमेरिकेमध्ये युरोपमध्ये गेलेला आहे, त्यांनी तिकडचं त्यांनी नागरिकत्व स्वीकारलेलं आहे, त्यांनी तो त्या त्या देशाशी एकनिष्ठ आहे, तिकडचा तो देशभक्त आहे, तर त्यामुळे ती व्यक्ती हिंदू ठरते पितृ पुण्य भारत असल्यामुळे. पण ती व्यक्ती देशभक्त आणि भारतीय नागरिक ठरत नाही, कारण त्या व्यक्तीने एक आपली निष्ठा त्या देशाला अर्पण केलेली असते आणि ती व्यक्ती त्या देशाची नागरिक असते. त्यामुळे आपण लक्षात घ्यायला हवं, सावरकरांची व्याख्या ही राष्ट्रीयत्वाची व्याख्या नाहीये. सावरकरांची व्याख्या फक्त हिंदू कोणची व्याख्या आहे आणि ही काही नागरिकत्वाची आणि देशभक्तीची व्याख्या नाहीये. ह्याच्यामध्ये असा काही लोक प्रश्न उपस्थित केले की सावरकरांनी म्हटलंय हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व. त्याचं कारण असं आहे, त्यावेळी हिंदूंवरती असा आक्षेप घेतला जात होता हिंदूंकडनंच की हिंदू समाज, हिंदू माणूस हा राष्ट्र निर्माण करण्यासाठी लायक नाहीये. त्यांना जे काही त्यांना कॅरेक्टरिस्टिक्स, त्यांना काही जी वैशिष्ट्य लागतात राष्ट्र निर्माण करण्यासाठी, ती वैशिष्ट्य हिंदूंकडे अजिबात नाहीयेत असं हिंदूंचंच म्हणणं होतं. म्हणून सावरकरांनी असा उद्घोष केला की हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व, म्हणजे आमच्या हिंदूंकडे राष्ट्र निर्माण करण्यासाठी सगळी वैशिष्ट्य, सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत, आम्ही आमचं राष्ट्र निर्माण करू शकतो आणि आमच्या राष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त हिंदूंनाच सगळे अधिकार असतील असं अजिबात नाही. आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये सगळं धर्मियांना, मुसलमान, ख्रिस्ती, ज्यू, पारशी, नास्तिक, तो कुठला निधर्मी असून दे, वनवासी कोणी कोणी असून दे, कुठलाही देवाला मानणारा असून दे, त्या व्यक्तीला हिंदू राष्ट्रामध्ये हे हिंदूंच्या सारखे समसमान अधिकार राहतील, त्याला दुय्यम अधिकार असणार नाहीत. हिंदूंसारखेच त्याला अधिकार राहतील आणि हिंदूंच्या बरोबरीनेच त्याला सगळ्या प्रकारची वागणूक मिळेल. त्यामुळे सावरकरांचं हिंदू राष्ट्र हे समतावादी हिंदू राष्ट्र होतं आणि सावरकरांचं असं स्पष्ट म्हणणं होतं की आताचा स्वतंत्र जो भारत आहे, 15 ऑगस्ट 1947 निर्माण झालेला भारत जो आहे, तो भारत, त्याची संविधान, त्याची घटना हेच माझा हिंदू राष्ट्र आहे. मला हिंदू राष्ट्र आता निर्माण करायची आवश्यकता नाही. माझा हा स्वतंत्र भारत माझा हिंदू राष्ट्र आहे. सावरकर 47 सालानंतर, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर असं कधीही म्हणालेले नाही आहेत की मला हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे, कारण सावरकरांच्या स्वप्नातलं हिंदू राष्ट्र म्हणजेच आता भारत होता. सावरकरांचा शेवटचा जो इंटरव्ह्यू होता घेतलेला होता त्यांच्या मृत्यूपूर्वी नोव्हेंबर 1965 मध्ये ऑर्गनायझरनी, त्या सावरकरांना प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या स्वप्नातला भारत कसा असेल. सावरकरांनी, जो माझ्या स्वप्नातला भारत, तो म्हणजे आतला जो भारत आपला आहे तोच माझ्या स्वप्नातला भारत आहे, कारण सध्याचा आपला स्वप्नातला भारत आणि माझ्या स्वप्नातला भारत काय आहे, तर तो ज्याचा पाया, ज्याचा मूलाधार हा समता, लोकशाही, बंधुता, मानवतावाद, हा त्याचा विज्ञाननिष्ठा, बुद्धिवाद ह्याचा पाया आहे आणि सध्या पण भारताचा तोच पाया आहे. आणि त्यामुळे माझं हिंदू राष्ट्र, माझा भारत हाच आहे. मला शब्दाशी काही घेणं देणं नाहीये, म्हणजे मला फक्त हिंदू राष्ट्र हा शब्द हवा, हिंदुस्थान हा शब्द हवा, मला भारत शब्द सुद्धा चालेल. आणि म्हणून सावरकरांनी हिंदूची व्याख्या करताना सुद्धा सावरकरांनी हिंदुस्थान आणि हिंदू राष्ट्राचा उल्लेख न करता व्याख्येमध्ये यस्य भारत भूमिका असा उल्लेख केलेला आहे, लक्षात घ्यायला हवं. सावरकरांचा भारत शब्दाला विरोध नव्हता. जसं आपण इंग्रजीमध्ये आज इंडिया, मराठी हिंदीमध्ये आपण भारत शब्द वापरतो, त्याप्रमाणे सावरकरांनी तेव्हा कधी हिंदुस्थान, कधी हिंदू राष्ट्र, कधी भारत, कधी इंडिया, कधी आर्यावर्त असे वेगवेगळे शब्द सावरकरांनी वापरलेले आहेत. पण एकदा भारत निर्माण झाल्यावरती सावरकरांनी भारत शब्द सुद्धा वापरलेला आहे. इतकंच काय, तर हिंदूची व्याख्या करताना सुद्धा सावरकरांनी भारत शब्दाचा उद्घोष केलेला आहे. आता हिंदूची व्याख्या आणि त्याचं हिंदुत्व याचाही आपण आक्षेप निराकरण याच्यात करून घेतलं. यापुढचं महत्वाचा आक्षेप आहे तो म्हणजे द्विराष्ट्रवाद. सावरकरांनी कर्णावतीच्या, अहमदाबादच्या हिंदू महासभेच्या अधिवेशनामध्ये द्विराष्ट्रवाद मांडला असं बहुतांश हिंदुत्ववादी सुद्धा म्हणतात, कारण त्यांनी मूळ सावरकरांचं ते व्याख्यान, ते भाषण ऐकलेलं नसतं. त्या सावरकर असं म्हणाले होते की सध्या भारतामध्ये हिंदू आणि मुसलमान ही 2 राष्ट्र अस्तित्वामध्ये आहेत. याच्या आधी सावरकर असं म्हणालेले होते की सध्या भारतामध्ये ची परिस्थिती, काही काँग्रेसजन आहेत किंवा काही तथाकथित सेक्युलर लोक आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की सध्याची परिस्थितीचा आपण तिचा स्वीकार करू नये, स्वप्नरंजनामध्ये लोक रमतायत. पण तसं नाहीये. सध्या भारतामध्ये हिंदू आणि मुसलमान, आता सध्या म्हणजे 1938 सालची गोष्ट सावरकर सांगत होते की भारतामध्ये हिंदू आणि मुसलमान 2 राष्ट्र अस्तित्वात आहेत. पण हे वास्तव आपण स्वीकारलं तरच आपण या रोगावरती इलाज करू शकू. सावरकरांचं म्हणणं होतं की हिंदू आणि मुसलमान ही 2 राष्ट्र आहेत, त्याचं मी समर्थन करत नाही. आपल्याला भारताला रोग आहे,
सावरकर फक्त वास्तव मांडत होते. सावरकरांना वास्तवाचं भान होतं. सावरकर कवी मनाचे असूनही त्यांना वास्तवाचं भान होतं. हे सावरकरांचं मोठेपण आहे. त्यामुळे सावरकर म्हणतात की हे सध्या भारतामध्ये हे हिंदू आणि मुसलमान ही दोन राष्ट्र आपल्याला दिसत आहेत, पण ही परिस्थिती आपण स्वीकार केली, हा रोग आपण मान्य केला, तर आणि तरच आपण ह्याच्यावरती उपाय शोधू शकू. म्हणजे जसं उदाहरण मी नेहमी देतो की कॅन्सरवरती किंवा कोरोनावरती उपचार करताना प्रथमतः रोग्यांनी आणि डॉक्टरांनी त्या रोग्याला कोरोना किंवा तो कर्करोग झाला हे मान्य करावं लागतं, तरच आपण त्याच्यावरती कोरोनाचे किंवा कर्करोगाचे कॅन्सरचे उपचार करू शकतो. किंवा आपण असं म्हणू शकतो की समजा न्यायालयामध्ये न्यायमूर्ती आहे आणि न्यायमूर्ती एका चोरी शिक्षेवरती काही निकाल देतो आहे. तर निकाल देताना न्यायमूर्ती काय म्हणतील की बाबा तू चोर आहेस, तू चोरी केलीस आणि म्हणून तुला मी शिक्षा देतोय. तर जेव्हा न्यायमूर्ती असं म्हणतात की तू चोर आहेस आणि तू चोरी केली आहेस, याचा अर्थ असा नसतो की न्यायमूर्ती त्यांच्या चोरीच्या कृत्याचं समर्थन करत आहेत, असा त्याचा अर्थ. हा चोर आहे, त्यांनी चोरी केलेली आहे. त्याप्रमाणे सावरकरांनी ते फक्त वास्तव मांडलेलं होतं की सध्या भारतात दोन राष्ट्र आपल्याला दिसत आहेत, आपण हा रोग जडलेला आहे, हा वास्तव आहे, ते मान्य करायला हवं आणि या वास्तवावरती मी तुम्हाला सोल्युशन देतो. हे सोल्युशन काय असेल, तर आपण अशा प्रकारचं हिंदू राष्ट्र भारत निर्माण करू की ज्या भारतामध्ये संसदेमध्ये प्रवेश केल्यावरती तुम्ही तुमच्या धार्मिक पंथिक सगळ्या जातीय ओळखी आहेत त्या तुम्ही साईडला ठेवा. तुम्ही कोणी असा, ब्राह्मण असा वैदिक हिंदू, फक्त हिंदूचं राष्ट्र निर्माण करायचं असतं, तर सावरकर असं का म्हणाले असते की सगळ्या धर्मियांना संसदेमध्ये प्रवेश केल्यावर त्यांनी त्यांची धार्मिक ओळख बाजूला ठेवावी. त्यांना हा शब्द त्यांना उच्चारावा लागलाच नसता. तर त्यामुळे सावरकरांनंतर एक इंटरव्ह्यू पण घेतलेला होता काळपत्रांनी नागपूरच्या. तिने विचारलं की तुम्ही द्विराष्ट्रवाद मांडला, असा तुमच्यावरती आक्षेप घेतला जातो. कारण बहुतांश हिंदू महासभा पुढाऱ्यांना सुद्धा असं वाटलं की सावरकरांनी द्विराष्ट्रवाद मांडला, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी मुंजे सुद्धा होते. नंतर त्यांचा तो गैरसमज दूर झाला, हा मुद्दा वेगळा, पण सगळ्यांना वाटलं होतं. तेव्हा सावरकरांनी खुलासा केला, मी त्याचा पुरस्कार केलेला नाहीये, मी समर्थन केलेलं नाहीये, मी फक्त वास्तव मांडलंय आणि वास्तव आपण एक्सेप्ट केल्याशिवाय आपण त्याच्यावरती सोल्युशन देऊ शकत नाही. कारण आपण एक प्रकारे स्वप्नरंजनामध्ये रमायला लागतो आणि स्वप्नात गेलेल्या माणसाला वास्तवामध्ये आणणं फार कठीण असतं. त्याप्रमाणे म्हणजे सावरकरांनी द्विराष्ट्रवाद काही मांडलेला नाहीये. आणि द्विराष्ट्रवाद सर्वप्रथम म्हणजे लोकांचं असं म्हणणं की सावरकरांनी द्विराष्ट्रवाद मांडला, तो जिनांनी मुस्लिम लीगनं उचलला आणि लाहोर अधिवेशनात त्यांनी तो द्विराष्ट्रवादाचा ठराव पास केला आणि पाकिस्तान निर्माण झालं. हे पाकिस्तानी जनक कोण आहेत, तर सावरकर आहेत. म्हणजे अखंड भारत वादी सावरकर आहेत, त्यांना आपण शक्य फाळणी कधी ठरवतो. मुळात सगळ्यात पहिले द्विराष्ट्रवाद सिद्धांत मांडला कोणी, तर तो सय्यद अहमद अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे संस्थापक. त्यांचं जे एक पत्र त्यांनी आहे, बद्रुद्दीन तय्यबजींना, म्हणजे काँग्रेसचे ते तत्कालीन तेव्हाचे अध्यक्ष तेव्हा ते होते, त्यांनी पत्र पाठवलेलं होतं आणि ते पत्र भारतीय सरकारनेच जे सोर्स मटेरियल फॉर हिस्ट्री ऑफ फ्रीडम मुवमेंट इन इंडिया खंडामध्ये सय्यद अहमद यांचं ते पत्र छापलेलं आहे. त्यात त्यांनी हा उल्लेख केलेला आहे द्विराष्ट्र सिद्धांताचा. त्यानंतर सारे जहां से अच्छा हे काव्य लिहिणारे मोहम्मद इक्बाल यांनी सुद्धा हे द्विराष्ट्र सिद्धांत मांडलेला आहे. आधी ते भारतवादी होते, अखंड भारतवादी होते, सर्वधर्म समभाववादी होते, सेक्युलर होते आणि म्हणून त्यांनी काव्य लिहिलं सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा. पण नंतर ते बदलले, ते द्विराष्ट्रवादी झाले, ते मुस्लिम लीगचे अध्यक्ष होते आणि नंतर त्यांनी त्यांचं काव्य सुद्धा चेंज केलेलं आहे, लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे हे आपण लक्षात घ्यायला हवं. त्यामुळे सय्यद अहमद, मोहम्मद इक्बाल, नंतर मग जिना आणि ते लाहोरचं अधिवेशन मुस्लिम लीगचं, ही सगळी द्विराष्ट्रवादाचा हा क्रम आहे. त्या सावरकरांचा काही संबंध नाही. त्यानंतर आपण जाऊ की ते म्हणजे आपण आपल्या शेवटच्या मुद्द्याकडे घ्या, आपली वेळ संपत आली आहे, काहीच वेळ शिल्लक आहे. गांधी हत्या. गांधी हत्येमध्ये असा नेहमी उल्लेख करते, सावरकरांची पुराव्याच्या अभावी मुक्तता झाली, तांत्रिक आधारावर सुटका झाली, किंवा नथुरामने सगळी स्वतःवर जबाबदारी घेतली आणि म्हणून सावरकरांची सुटका झाली. तर हे अत्यंत कायदेशीर दृष्ट्या, लॉजिकल दृष्ट्या, दोन्ही दृष्ट्या या विरोधाला काही अर्थ नाहीये. आपल्या भारतीय न्याय प्रक्रियेमध्ये सुटकेची अशी काही वर्गवारी केलेली नाहीये की पुराव्याच्या अभावी मुक्तता हा एक असा काही कुठला सुटकेचा वर्गवारीचा प्रकार नाहीये. फक्त एकच प्रकार असतो की म्हणजे संशयाचा फायदा देऊन केलेली सुटका. आणि एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध काही पुरावेच नसतील तर त्यामुळे पुरावे नाहीत, त्यामुळे ती व्यक्ती निर्दोष आहे,
अशा प्रकारे त्या व्यक्तीची सुटका करणं, म्हणजे एकतर निर्दोष सुटका पुरावे नाहीत म्हणून, दुसरी सुटका म्हणजे संशयाचा फायदा देऊन. त्यामुळे संशयाचा फायदा देऊन सावरकरांची सुटका झालेली नाहीये. सावरकरांची सुटका पूर्णपणे ते निर्दोष होते. न्यायालयाचे निकाल तरी म्हटलेला आहे की सावरकरांच्या विरुद्ध काही पुरावे नाहीये, त्यामुळे आम्ही त्यांना निर्दोष मुक्त करत आहोत. आता काही काय म्हणतात की पुराव्याच्या अभावी मुक्तता हा अक्षरशः शब्दशः आहे. एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध पुरावे नाहीत म्हणून त्याची सुटका करतात ना. जर पुरावे असते तर त्याची सुटका का केली असती? त्यामुळे या शब्दछलाला, या लॉजिकला, या शब्दछलाला काही अर्थ नाहीये. पुराव्याच्या अभावी मुक्तता हा केवळ एक लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा गोंधळ निर्माण करण्याचा तो एक मार्ग आहे. पुरावेच नसते, जर पुरावे समजा नाहीत म्हणून सुटका केली जाते, पुरावे असते तर सुटका केलीच नसती. तो हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की नथुरामी सगळी जबाब स्वतःवर घेतली आणि त्या सुटका झाल्या. धरून चाला, जर समजा नथुरामी सगळी जबाबदारी आपल्यावरती घेतली होती, पण नथुरामनी पहिल्यापासून शेवटपर्यंत त्याच्या सांगितलं की हे त्यांनी एकट्याचंच कृत्य आहे, त्यांनी एकट्याचं कृत्य केलेलं आहे, पण तरीही हा गांधी हत्या कट आहे म्हणून सावरकरांना अटक झालेली होती. आणि ते सगळ्यामध्ये सगळं त्याची पूर्ण तपासणी केल्यानंतर त्यांना काही सापडलं नाही सावरकरांच्या विरुद्ध, म्हणून सावरकरांची सुटका केलेली आहे. त्यामुळे फक्त केवळ नथुरामने सांगितलं म्हणून कसं केलेलं नाही, असं कुठलाही कधी न्यायालय किंवा पोलीस वगैरे असं ह्या मान्य करतोय ना, मग ठीक आहे, मग आता हे हत्या केलेलं आहे असं नाही करत. ते सगळं इन्व्हेस्टिगेशन करतात, त्याच्या मागे मास्टर माइंड कोण हे शोधून कायचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यांना कळालं की हे एक प्रकारे नथुरामचं पूर्णपणे वेगळं कृत्य होतं. अर्थात त्यामध्ये काही लोक इन्व्हॉल्व, नाना आपटे होते, त्यांना पण फाशी झालेली होती. परसुरे, गोपाळ गोडसे यांचा त्याच्यातला काही सहभाग सिद्ध झाल्यामुळे त्यांना सुद्धा जन्मठेपी शिक्षा झालेली होती. त्यामुळे तो गांधी हत्येचा कट रचला हे न्यायालयाने त्याच्या आपल्या निर्णयात दिसून येतं. त्यामुळे हे काय फक्त नथुरामचं एकट्याचं कृत्य हे न्यायालयाने मान्य केलेलं नाहीये. हा एक प्रकारचा सगळ्यांनी काही 4-5 जणांनी मिळून केलेला कट होता आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा सहभाग नथुराम नाना आपटेचा असता, त्यांना फाशी झालेली होती आणि बाकी सगळ्या लोकांना जन्मठेप झालेली होती. त्यामुळे की न्यायालयाने असं म्हटलेलं नाहीये की नथुराम मान्य केल्या बाकी सगळ्यांना सोडतो. त्यांनी बाकी सगळ्या लोकांना त्यांनी शिक्षा दिलेल्या आहेत, पण सावरकरांनी सुटका केली कारण त्यांच्या विरुद्ध काहीही पुरावे नव्हते. नंतर मग कपूर आयोग आला. त्यांनी सांगितलं की त्याच्या लोकांनी सांगितलं ते वाक्य असं आहे की असा निष्कर्ष निघतो की सावरकरांनीच हा कट रचला होता, जसे मास्टर माइंड सावरकरच आहेत. मुळात कपूर आयोगाची निर्मिती ही काही गांधी हत्येमध्ये खुनी कोण आहेत हे शोधण्यात झालेली नव्हती. त्याचा मूळ उद्देश असा होता की गांधी हत्येचा सुगावा आधी पोलिसांना लागला होता का, ह्याची माहिती पोलिसांना होती का, काही मंत्र्यांना, काही अधिकाऱ्यांना याची माहिती होती का, त्यांना माहिती असेल त्याच्याविरुद्ध त्यांनी काय पावलं उचलली याचा फॅक्ट फाइंडिंग करण्यासाठी चौकशी समिती म्हणून त्याची स्थापना झालेली होती. आणि इन्क्वायरी कमिशनचे कमिशनला न्यायालयाचा निकाल बदलायचा किंवा ते करेक्ट करायचा, त्यातल्या त्रुटी शोधायचा कायदेशीरदृष्ट्या काही अधिकार नसतो. तुम्हाला समजा असं वाटलं की हा दिलेला निकाल आपल्याला अयोग्य वाटतंय, तुम्ही वरच्या न्यायालयात जाऊ शकता. तुम्हाला पुन्हा ती केस ओपन करावी लागते, पुन्हा सगळे साक्षी पुरावे तुम्हाला बोलवावे लागतात आणि तुम्हाला सिद्ध करावं लागतं की बाबा ही व्यक्ती पहिले निर्दोष सुटली गेली होती, त्याच्याविरुद्ध हे पुरावे आहेत म्हणून. काही लोकांचं असं म्हणणं असतं की तेव्हा कपूर आयोगासमोर असे 2 वेगळे पुरावे आले, ते पुरावे समजा 48 तरी समजा समोर आले असते, सावरकरांना आता फासावर लटकवलं असतं गांधीजीच्या याच्यामध्ये. तर ते 2 पुरावे कुठले? आप्पा कासार आणि दामले यांची साक्ष. मुळात आप्पा कासार आणि दामले यांची साक्ष कपूर आयोगासमोर झालेली नव्हती. कपूर आयोगासमोर ज्या ज्या व्यक्तींच्या साक्षी झालेल्या आहेत त्या सगळ्याची लिस्ट त्यांनी कपूर आयोगाने दिलेली आहे. मी कपूर आयोग वाचलेला आहे. कपूर आयोगाला काय वाचायला मिळालं? कपूर आयोगाला दामले आणि कासार यांची जी जबानी झालेली होती पोलिसांच्या समोर ती त्यांना वाचायला मिळाली. जबानीमध्ये काय लिहिलेलं होतं की ठीक गांधी हत्येच्या आधी नथुराम गोडसे आणि सावरकरांची भेट झालेली होती. तर आपण समजा वादा करता असं धरून चालू की बाबा त्यांची खरंच भेट झालेली होती, तर फक्त भेटीवरनं एखाद्या व्यक्तीचा त्या गटामध्ये सहभाग आहे असं जगातलं कुठलंही न्यायालय मान्य करून त्याला फासा लटकू शकत नाही. त्यांचं प्रत्यक्ष बोलणं काय झालं, ते कोणी थर्ड पर्सननी ऐकलं का, त्याने तो कट शिजवला का, याचा प्रत्यक्ष साक्षीदार तुम्हाला लागतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की मुळात अशी भेट झालेलीच नव्हती. आप्पा कासार आणि दामले यांना 3rd डिग्री देऊन, म्हणजे दामल्यांचे काही असा उल्लेख नाही आहे, पण कासारांमध्ये असा उल्लेख सापडतो की त्यांना 3rd डिग्री देऊन त्यांना बर्फाच्या लादीवर झोपून त्याच्याकडनं जबरदस्तीने सावरकरांचा हत्येमध्ये सहभाग आहे असं बदलून घेण्यात आलेला प्रयत्न केलेला होता.
पण शेवटपर्यंत आपाकासा काही बदले नाहीत. आणि जबानी म्हणजे काय असतं की पोलीस त्यांच्या हाताने ते लिहून घेतात, जे काही वकील आणि जे तज्ज्ञ आहेत ते माझ्या जास्त स्पष्टीकरण सांगू शकतील. किंवा शेषराव मोरे यांचं गांधी हत्या आणि सावरकरांची बदनामी हे पुस्तक आहे, त्यातही तुम्ही याच्यावरती वकिली दृष्ट्याचा विषय तुम्ही वाचू शकता की म्हणजे जबानी आणि न्यायालयाचा म्हणजे साक्षी पुरावा याच्यामध्ये काय फरक असतो. जबानी म्हणजे काय असतं, पोलीस जो ती व्यक्ती असते, साक्ष देणारी व्यक्ती असते, ती सगळं सांगते, पोलीस ते लिहून घेतात, त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे त्या व्यक्तीची स्वाक्षरी वगैरे काही नसते. आणि जरी समजा स्वाक्षरी समजा असेल तरी सुद्धा ती जबानी तुम्हाला कोर्टामध्ये सादर करावी लागते. तिथे त्यांची साक्षी होतात, साक्षी पुरावे, साक्षी त्यांची तिथे उलट तपासणी साक्षी केली जाते आणि त्या व्यक्तीनी ती न्यायालयासमोर मान्य करावं लागतं की बाबा हा जे मी लिहून दिले जबानीमध्ये ते सगळं खरं आहे. पण आप्पा कसार आणि दामले यांची फक्त जबानी घेण्यात आलेली होती, त्यात त्यांनी लिहिलेलं होतं. असं म्हटलं की जबानीमध्ये त्यांना थर्ड डिग्री देऊन त्याच्याकडनं काही बदलून घेऊ शकले असते, किंवा ते पोलीस नुसतं काही लिहू शकतात, त्याच्यावरती त्यांचं अप्रुव्हल होतं का, तर अप्रुव्हल न्यायालयासमोर घेण्यात आलेलं नव्हतं. जर समजा कासार दामले साक्षी इतक्याच महत्त्वाच्या होत्या तर त्या साक्षी पोलिसांनी न्यायालयासमोर सादर का केल्या नाहीत. आणि समजा पोलिसांनी काही कारणास्तव सादर केल्या नसतील तर न्यायालयासमोर सुद्धा असा हक्क असतो की ते सुद्धा अशा प्रकारे साक्षी घेतलेल्या जबान्या ज्या असतात त्या आपल्या न्यायालयासमोर तुम्ही सादर करा, असा आदेश पोलिसांना देऊ शकतात. त्यामुळे पोलिसांनी पण सादर केल्या नाहीत आणि न्यायालयासुद्धा अशा काही मागितलेल्या नाहीत. आणि पोलिसांनी सादर का केल्या नाही आहे त्याचं कारण असं म्हणता येईल की कशी त्यांना अशी भीती वाटली असेल की कदाचित आता आपण एवढं सांगू नये, हे काही यांनी स्वतःहून लिहून दिलेलं नाही आहे, तर आपण सम न्यायालयामध्ये गेलो तर हे सगळे पलटतील आणि म्हणतील की आम्हाला जबरदस्तीने थर्ड डिग्री देऊन हे सगळ्या जबाब लिहून घेतल्या आहेत, त्यामुळे सगळं लिहून दिलेलं दबावाखाली जबरदस्तीच्या लिहून घेतलं आणि त्यामुळे आपला पूर्ण जे आपण दिगंबर बडगेला ह्याच्यामध्ये माफी साक्षीदार करून त्याच्या सगळं पारडं फिरू शकतं. त्या कारणास्तव ह्या दोन्ही जबान्या न्यायालयासमोर आणल्या गेल्या नसाव्यात. दिगंबर बडगे जी त्यांनी म्हटलेलं होतं की सावरकरांना नथुराम गोडसे भेटले, त्यांना सांगितलं की तुम्ही यशस्वी होऊन या. पण दिगंबर बडगेची नंतर पूर्ण सुटका झाली, त्याला घर मिळालं, त्याला पेन्शन मिळत होतं. तर त्यामुळे दिगंबर बडगे मनोहर मागावकरांचं द मेन हू किल गांधी पुस्तक आहे, त्या पुस्तकाचं संशोधन करत असताना ते दिगंबर बडगेला भेटले होते. साधारणतः मला वाटतं कपूर आयोग 1970 सालानंतरची गोष्ट आहे ती, आणि कपूर आयोग पण तेव्हा स्थापन होऊन त्याचा सगळा रिपोर्ट आलेला होता. तर दिगंबर बडगेला त्यांनी विचारलं मनोहर मागावकरांनी की तुम्ही जे साक्ष दिली की सावरकर नथुराम गोडसे यांची भेट झाली सदनामध्ये आणि यशस्वी होण्या वगैरे असं म्हणाले, तर काय ते खरं आहे का. दिगंबर बडगेंनी स्पष्ट सांगितलं की पोलिसांच्या मारहाणीला, दबावाला बळी पडून मी ही खोटी साक्ष दिली. नथुराम गोडसे सावरकरांची भेट गांधी हत्येच्या आधी कधी झाली नाही आणि सावरकर नथुराम गोडसेला यशस्वी होऊन या असं म्हणाला नाहीये. आजही ही गोष्ट डॉक्युमेंटेड आहे. ते पुस्तक तुम्ही घेऊ शकता. माझ्या पुस्तकामध्ये त्याचा मी पान क्रमांक दिलेला आहे. शेषराव म्हणजे पुस्तकासुद्धा त्यांनी सगळे पुरावे दिलेले आहेत. त्यामुळे आपल्या ह्याच्यात असं म्हणता येईल कदाचित पोलिसांना तेव्हाच्या अशा भीती वाटली असेल की हे पण पलटले तर आपली जी केस आहे ती वीक होऊ शकते. आणि अर्थातच फक्त दिगंबर बडगे साक्षीवरती आधारित असा काही निर्णय न्यायालय देऊ शकत नाही. तर त्यामुळे न्यायालयाने स्पष्ट निर्णय दिला की अशा ऐकीव गोष्टीच्या आधारावरती सावरकरांना वरता शिक्षा देणं हे योग्य नाही आहे. त्याला काही कोरोबोटिव्ह एव्हिडन्सेस आपल्याला लागतील, ते ह्यात सापडत नाही आहेत. आणि त्या कारणास्तव सावरकरांची पूर्णपणे ह्याच्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट असते की स्वकीयांची हत्या करणं हे सावरकर वादामध्ये अजिबात बसत नाही. सावरकरांनी स्पष्ट सांगितलेलं होतं लंडनमध्ये असताना, त्याच्या काही सहकारी ठरवलं की गोखल्यांनी काही उलटी पालटी विधानं केली आणि नामदार गोपाळकृष्ण गोखल्यांनी त्यांनी ठरवलं की आपण की गोखल्यांची हत्या करायची. हे जेव्हा सावरकरांना कळालं तेव्हा सावरकरांनी सांगितलं की त्या सगळ्यांनी थांबवलं आणि सांगितलं की तुम्ही हे करू नका. आपल्या तत्वज्ञानामध्ये, आपल्या क्रांतिकार्यामध्ये स्वकीयांची हत्या ही निषेधार्हच आहे. आपल्या ते विरुद्ध काही बोलले, आपले जरी ते विरोधक जरी असले तरी ते एक देशभक्त आहेत आणि कुठल्याही कारणास्तव स्वकीयांची हत्या ही समर्थनीय नाही. आणि अशा एका महान इकॉनॉमिस्टची, अर्थतज्ञाची देशाला आज आणि स्वतंत्र भारतात सुद्धा खूप गरज आहे. आणि एखादी व्यक्ती काही बोलो त्याच्या जास्त मी लक्ष देऊ नका. स्वकीयांची हत्या करणं आपल्या क्रांतिकार्यात बसत नाही.
आणि त्या महत्त्वाची गोष्ट अशी की फक्त ब्रिटिश हे केवळ ब्रिटिश आहेत म्हणून सुद्धा तुम्ही त्याची कधी हत्या करू नका. एखादा खरंच जुलमी ब्रिटिश आहे, जसा रँड होता तेव्हा, त्याची ते अत्याचार केलेले असतील हिंदू आपल्या जनतेवरती, तर फक्त त्याची क्रांतिकारकांनी आपण पारतंत्र्यामध्ये असताना फक्त हत्या करणं आपण एक वेळ समर्थनीय म्हणू शकतो. पण ब्रिटिश आपल्या स्वातंत्र्यासाठी आपले पाठीराखे असतील तर नक्कीच तुम्ही त्यांचं सहाय्य घ्या. उदाहरणार्थ सावरकरांचे सहकारी इंग्लंडमधले ब्रिटिश सहकारी गाय आल्ड्रेड, डेव्हिड गार्नेट यांचा भारतीय स्वातंत्र्याला पूर्णपणे पाठिंबा होता. ते मानवतावादी होते आणि म्हणून सावरकरांची त्यांची शेवटपर्यंत त्यांची दोस्ती होती, त्यांची मैत्री होती. तर त्यामुळे सावरकरांनी फक्त ब्रिटिशांचा फक्त ते केवळ ब्रिटिश आहेत म्हणून कधीही द्वेष केला नाही किंवा कुठल्याही जाती धर्माच्या लोकांचा. सावरकर फक्त ती जाती धर्माची व्यक्ती आहे म्हणून सावरकर कधी द्वेष केला नाही. सावरकरांचं म्हणणं होतं उद्या आम्ही स्वतंत्र झालो, समजा त्यानंतर समजा ब्रिटिशांवरती समजा परचक्र आलं, ते पारतंत्र्यामध्ये गेले, तर मानवतेचा एक उपासक म्हणून ब्रिटिशांच्या स्वातंत्र्यासाठी मी त्यांना सहाय्य करीन. सावरकर हे इतके ओपन माइंडेड आणि इतके मानवतावादी होते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की स्वतः नथुरामचे आणि सावरकरांचे सुद्धा त्या काळामध्ये बरेचसे मतभेद होते. सावरकर हे फाळणी चे विरोधकच होते. पण जेव्हा फाळणी झाली, सावरकर म्हटलं की इतक्या हजारो वर्षानंतर, 100 वर्षानंतर इतका मोठा क्षेत्रफळाचा भूभाग आपल्या स्वतंत्र झालेला आहे. आपल्या अधिपत्याखाली एकछत्री म्हणजे लोकशाही त्याचं राष्ट्र निर्माण झालेलं आहे, तर त्याचं आपण स्वागत करायला हवं. आणि हे सावरकरांचं सावरकरांनी खंडित भारताचं स्वागत केलं असं आपण म्हणू शकतो. तर ते काही नथुराम गोडसे त्यांच्या आणि नाना आपटे यांना पसंत नव्हतं. ते त्याचा निषेध नोंदवलेला होता आणि त्यांनी आपल्या घरावरती काळे झेंडे पण फडकावलेले होते. सावरकरांचा उल्लेख त्यांनी म्हातारा नेतृत्वाचा केला होता. तुम्हाला आता काँग्रेससारखं काही ॲक्टिव्ह करता येत नाही आहे, तुम्ही लवकर रिटायर्ड, तुम्ही काहीतरी लवकर तुम्ही काहीतरी कमी. थोडक्यात नथुराम गोडसे सावरकरांना शिकवायला चाललेला होता. सावरकरांनी नथुरामला गांधीजींच्या सभेमध्ये व्यत्यय आणल्याबद्दल त्याला झापलेलं होतं की तुम्ही गांधीजींच्या सभेमध्ये व्यत्यय असे आणू शकत नाही, त्यांचा तो हक्क आहे. तुम्हाला त्याच्या काही गोष्टी पटल्या नसतील, तुम्ही वेगळी सभा घ्या आणि तुम्ही निषेध करा. पण जसं आपण आपल्या सभेमध्ये काँग्रेसच्या लोकांनी जसं नावं ठेवतो, त्याप्रमाणेच तुम्ही सुद्धा हे तत्व पाळायला पाहिजे की तुम्ही काँग्रेसच्या किंवा कुठल्याही लोकांच्या सभेमध्ये अशा प्रकारे व्यत्यय आणता कामा नये. सावरकर आणि महात्मा गांधी यांचे संबंध, त्यांचे राजकीय विरोध नक्की होते, पण त्यांचे वैयक्तिक कधीही त्यांचा विरोध किंवा द्वेष नव्हती, त्यांची मैत्री होती. गांधींनी सावरकरांच्या सुटकेसाठी 1921 मध्ये यंग इंडियामध्ये लेख लिहिलेला होता की लवकर सावरकर बंधूंची सुटका करायला हवी. भागलपूर सत्याग्रहामध्ये सुद्धा सावरकर जेव्हा अटक झाली होती तेव्हा सुद्धा गांधी आणि नेहरूंनी सावरकरांची सुटका करावी साठी लेख लिहिलेले होते, मागणी केली ती सुटकेची. सावरकरांनी सुद्धा महात्मा गांधींनी जेव्हा उपोषण केलं होतं 1942-43 साली, तेव्हा त्यांनी पत्र पाठवलेलं होतं की सध्या देशाला तुमच्या आयुष्याची, तुमच्या जीवाचं खूप महत्त्व आहे, तुमचा जीव आमच्या देशाला खूप अत्यंत आवश्यक आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचं उपोषण सोडा. ते त्याच्या सहकाऱ्यांना पण सांगितलेलं होतं की तुम्ही गांधींचा जीव तुम्ही वाचवा, त्यांना उपोषण सोडायला तुम्ही सांगा, त्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो उपोषणामुळे. आणि सावरकर आणि गांधी, सावरकरांनी कायमच गांधींचा वैयक्तिक त्यांच्या खाजगी भेटीमध्ये कोणाशी म्हणजे त्रयस्थ व्यक्ती आली, हिंदुत्ववादी असेल, संघवादी, सावरकरवादी जरी असेल, तरी त्याच्याशी बोलताना सुद्धा खाजगी सावरकर गांधीजींचा उल्लेख कायम महात्माजी असा करायचे, नेहरूजींचा उल्लेख कायम पंडितजी असा करायचे. त्यांच्या मनामध्ये इतकी त्याच्यावर आदराची भावना होती. नेहरूजींना सुद्धा अटक झाली होती तेव्हा सुद्धा सावरकरांनी सांगितलं होतं की नेहरूंच्या अटकेचा मी निषेध करतो. आणि नेहरूंना झालेली अटक ही फक्त एका व्यक्तीची अटक नाही आहे, तर ते काँग्रेसच्या एका मोठ्या पुढाऱ्याची अटक आहे. आणि काँग्रेस हा देशामधला खूप मोठा पक्ष आहे. आमच्यामध्ये काही मतभेद असतील, पण शेवटी ते आमचे स्वकीय आहेत. तर त्यामुळे सावरकर आणि गांधी हत्या याविषयीचे जे बरेचसे गैरसमज आपल्यामध्ये आहेत, स्वकीयांच्या हत्येचं, गांधीजींच्या हत्येचं कधीही समर्थन केलं जाऊ शकत नाही. तो गुन्हा होता, नथुराम गोडसेने केलेलं गुन्हेगारी कृत्य होतं. त्याचं समर्थन कुठल्याही सच्च्या सावरकरवाद्यांनी, हिंदुत्ववाद्यांनी करू नये. तुम्हाला काही गांधीजींची काही मतं पटत नसतील,
जरूर त्याचा विरोध करू शकता, पण विरोध व्यक्त करताना तो नम्र विरोध असावा, नम्र मतभेद असावा. कुठल्या प्रकारे वैयक्तिक आकस, वैयक्तिक द्वेष त्याच्यामध्ये असू नये. आणि सावरकरांचं पण तेच म्हणणं, सावरकरांनी गांधींवरती मोठी पुस्तकं आर्टिकल लिहिलेली आहेत त्यांची टीका करणारी, गांधी गोंधळ वगैरे. गांधीजींनी सुद्धा सावरकरांमध्ये महारा कोठोका पंथ म्हणून त्यांच्या हिंद स्वराजमध्ये जे काही उल्लेख केलेला आहे तो सावरकरांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना उद्देशूनच आहे असं म्हणतात. त्यामुळे दोघांनी सुद्धा एकमेकांवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे टीका केलेली आहे, पण दोघांनी कधी वैयक्तिक द्वेष एकमेकाच्या मनात बाळगला नाहीये. स्वतःहून रत्नागिरी भेटायला आले, त्या म्हणाले की मी प्रथम तुमच्या पत्नीचं दर्शन घेणार आहे, तिला वंदन करणार आहे, कारण तुमच्यापेक्षा तिचा पण त्याग तितकाच मोठा आहे. आणि त्यामुळे सावरकरांनी पहिले तिला त्यांच्या पत्नीला माई सावरकरांना त्यांनी वंदन केलं. त्यामुळे वैयक्तिक विरोध हा वेगळा असतो आणि राजकीय विरोध हा वेगळा असतो. राजकीय विरोध करायला सगळ्यांना मुभा आहे, स्वातंत्र्य आहे. अर्थात ते विरोध करताना पण भाषा नम्र असावी, सभ्य असावी. आणि वैयक्तिक शेरेबाजी, वैयक्तिक विरोध महात्मा गांधींसारख्या इतक्या मोठ्या देशभक्ताच्या बद्दल करू नये असं मी आवाहन करतो. आणि सावरकर आणि महात्मा गांधी ह्यांनी वेळोवेळी कसे एकमेकांच्याबद्दल कौतुकोद्गार काढले आहेत ह्याचा तुम्ही त्याचा अभ्यास केला की माझं ते नवीन पुस्तक आहे सावरकर परिचित आणि अपरिचित. त्यात मी एक वेगळं प्रकरण घेतलेलं आहे सावरकर गांधींचा चे चांगले मुद्दे किंवा सावरकर आणि काँग्रेस यांच्यामध्ये कसे मतभेद त्यांच्यामध्ये होते, पण त्यांच्यासोबत कसे चांगले संबंध होते. काकीनाडा काँग्रेसमध्ये 1921च्या मोहम्मद अली म्हणजे खिलाफत चळवळीमधले शौकत अलीमधले मोहम्मद अली हे त्याचे अध्यक्ष होते. त्यांनी सावरकर बंधूंचा उल्लेख देशभक्त असा करून त्यांच्या सुटकेची मागणी केली होती आणि तो ठराव मांडला होता. तो ठराव बहुमताने पास झालेला होता. वल्लभभाई पटेलांनी मुंबईच्या सभेमध्ये सुद्धा सावरकरांनी सुटकेची मागणी केलेली होती. आणि एक प्रकारे काँग्रेस आणि सहकाऱ्यांनी त्यात हिंदू महासभेत त्यामध्ये सावरकरांच्या बंधूंचा खूप मोठा हात होता, स्वाक्षरी मोहीम काढणं वगैरे. नारायणराव सावरकर तेव्हा काँग्रेसमध्येच होते, ते गिरगावचे प्रदेश अध्यक्ष पण होते. या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होऊनच त्यांच्यावरती प्रेशर आलेलं होतं आणि जेल कमिटी स्थापन केली होती. त्यांनी असं सांगितलं की अंदमानची हवा ही खूप रोगट आहे, लवकरात लवकर तुम्ही कसं कारागृह बंद करा आणि हळूहळू सगळ्या कैद्यांना तुम्ही शिफ्ट करा भारताच्या मुख्य भूमीवरती. त्या सगळ्या शेवटी नंबर सावरकरांचा लागला. नंतर काही कारणास्तव त्यांनी तो अंदमानचा कारागृह बंद केला नाही, हा वेगळा मुद्दा आहे. पण सगळ्याचा एकत्रित परिणाम होऊनच सावरकर बंधूंची स्थानबद्धतेमध्ये सशर्त का होईना ही सुटका त्यांची झालेली होती. तर त्यामुळे इतिहासाचा बघताना आपण फक्त काळा आणि पांढरा असं न बघता त्याला राखाडी ग्रे शेड जी असते तीही बघायला पाहिजे. पुराव्यांचा अभ्यास करून आपण त्याचा मांडणी करायला हवी. तर अशा प्रकारे सावरकरांचे जे काही काही प्रसिद्ध आक्षेप आहेत त्याचा मी वास्तव मांडायचा प्रयत्न केला. ह्याच्याबद्दल तुम्हाला विस्तृत जाणून घ्यायचं असेल ते माझे सावरकर आक्षेप आणि वास्तव आणि परिचित आणि अपरिचित अशी 2 पुस्तकं ते वाचू शकतात. पुन्हा एकदा मी सावरकर प्रेमी मंडळ करून कोलटकर सर, तांत्रिक बाजू सांभाळणारे सुरेश आबादे सर या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानतो की त्यांनी या एका अभिनव व्याख्यानमालेमध्ये मला हे व्यासपीठ उपलब्ध करून दिलं आणि मला माझं हे म्हणण्याची संधी उपलब्ध करून दिली. त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. आणि त्यांच्या या पुढच्या सगळ्या व्याख्यानमालेसाठी त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी मी सर्वांना खूप शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. वंदे मातरम.